पाहुयात पुढची बातमी। पराभवाच्या नंतर काँग्रेसमधील मतभेद आता चव्हाट्यावर आलेले आहेत। आमदार भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। पुढच्या 7 दिवसात खुलासा करण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले। वर्षा गायकवाड यांचा राजीनामा मागणं त्यांना भोवलेलं आहे। मुंबई महापालिकेमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करणार आहे। भाई जगताप यांना पक्षानं कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे, तर त्यांना 7 दिवसांमध्ये खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे निवडणुकीच्या नंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय अशी चर्चा आहे। काँग्रेसनं मुंबईमध्ये वंचितच्या सोबत युती करत निवडणूक लढवली होती, मात्र काँग्रेसला केवळ 24 जागांवर यश आलेलं आहे। पक्षाच्या या निराशाजनक कामगिरीला वर्षा गायकवाडांना जबाबदार धरत भाई जगतापांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केलेली होती आणि त्यानंतरच त्यांना आता कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय सुरुवातीलाच महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसनं स्वबळाची भाषा केली, त्यानंतर वंचित सोबत युती केल्याचं आपण बघितलेलं होतं आणि गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये 31 जागा आलेल्या काँग्रेसला यावेळेस 24 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यामुळे भाई जगताप यांनी थेट आता काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षांच्याच राजीनाम्याची मागणी केली, मात्र ती मागणी त्यांना आता भोवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच आपण जर बघितलं तर एकूणच भाई जगतापांनी जी मागणी केलेली आहे किंवा जे स्टेटमेंट केलेले आहे, त्यामुळे त्यांच्यावर जी कारवाईची जी टांगती तलवार आहे ती तशीच आहे आणि 7 दिवसाच्या आत त्यांना कारणे दाखवा नोटीस या ठिकाणी पक्षश्रेष्ठीने बजावलेली आहे। परंतु आपण जर गेल्या काही दिवसापासून काँग्रेसचा जर परफॉर्मन्स बघितला तर बुडत्यालाचा पाय खोलात अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती काँग्रेसची असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि खास करून मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं। म्हणजे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड असतील, त्यांचा एक वेगळा स्वतंत्र गट आहे, त्याचबरोबर नसीम खान असतील किंवा भाई जगताप असतील, या सर्व नेत्यांचा एक वेगळा गट असल्याचं पाहायला मिळतं। इकडं खासदार राज्यसभेवरचे जे आहेत चंद्रकांत हांडोरे, त्यांचा तर स्वतंत्रच कारभार असल्याचं पाहायला मिळतं आणि सगळे चौथा म्हणजे या ठिकाणी माजी मंत्री या ठिकाणी असलम शेख, त्यांचा एक वेगळा गट असल्याचं पाहायला मिळतं आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये हे सगळे गटतट जे आहे आपापल्या माणसांना कशा पद्धतीनं तिकीटं मिळतील यासाठी आग्रह असल्याचंही पाहायला मिळत होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसने वेगवेगळे जे जाहीरनामे तयार केले, त्या जाहीरनाम्यामध्ये वर्षा गायकवाडांसोबत काही ठराविकच चेहरे पाहायला मिळत होते। हे सगळे जे महत्त्वाचे जे चेहरे आहेत ते मात्र या कार्यक्रमाला कुठंच उपस्थित पाहताना दिसत नव्हते। दुसरी यातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत इम्रान प्रताप गडी, खासदार शायर म्हणून ओळखले जातात, त्यांची ज्या वेळेला संविधान बचाव ज्या वेळेला रॅली होती त्या रॅलीच्या दरम्यान नसीम खान असतील, त्याचबरोबर भाई जगताप असतील, यांनी पूर्णपणे पाठ फिरवले होते। त्याचबरोबर वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसच्या सर्व ज्या उमेदवारांच्या प्रचाराच्या अनुषंगाने काही मोजक्याच उमेदवारांचा प्रचार केला असल्याचाही आरोप होतो आहे आणि विशेष म्हणजे वंचित सोबतची जी आघाडी आहे त्याच्यासाठी वर्षा गायकवाड ज्या आहेत त्या काही अंशी विरोधात होत्या, परंतु काही कारणास्तव त्यांना ही आघाडी करावी लागल्याची ही चर्चा होते। अशा सर्व गोष्टीच्या अनुषंगानं भाई जगतापांनी काही महत्त्वाची स्टेटमेंट केली आणि तीच या ठिकाणी भाई जगतापांना आता भोवलेले आहेत। त्यामुळे भाई जगतापांनी 7 दिवसाच्या आत या सर्व गोष्टीबाबतचा खुलासा करावा अशा पद्धतीची जी नोटीस आहे ती पक्षश्रेष्ठींनी इश्यू केलेली आहे। परंतु काँग्रेसमधली जी बंडाळे आहे ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या अपयशानंतर समोर आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता मुंबई काँग्रेस जी आहे ती कशा पद्धतीनं सर्वाइव्ह होणार, हे अंतर्गत वाद मिटवले जाणार का, महाराष्ट्राचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांना हे सगळे वाद मिटवण्यात यश येणार का, हे पाहावं लागणार आहे। कारण का महाराष्ट्रातले आणि खास करून मुंबई काँग्रेसचे नेते जे आहेत महाराष्ट्र प्रदेशचे बोलण्याऐवजी काही दिल्लीतही बोलण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतं आणि याचाच सगळा जो हा परिपाक जो आहे तो या निवडणुकीनंतर ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यामध्ये पाहायला मिळतोय। अर्थातच आता महापालिकेची निवडणूक संपली आहे, मात्र काँग्रेसमधील हे अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येताना पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचे वरिष्ठ नेते यावर कशा पद्धतीनं तोडगा काढतात हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी।